श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, विनवितसे भाकुनी करुणा, भक्तिभावे करोणी. म्हणे स्वामी सिद्धमुनी, पूर्वकथानुसंधानी, पतीसह सुवासिनी, आली श्री गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारोणी कृपेसी, निरूपावी स्वामिया. सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुजे दिनी प्रातःकाळी, दंपते दोघे गुरु जवळी येऊन, बैसती वंदोण, विनविताती कर जोडोनी, आम्हा शोक घडल्या दिनी, एके यतीने येऊनी बुद्धिवाद सांगितला. रुद्राक्षचारी आम्हासी, देता बोलिला परियेसी, कानी बांधोणी प्रेतासी, दहन करा म्हणितले. आणिक एक बोलिले रुद्रसूक्त असे भले, अभिषेकिती विप्रकुळे, ते तीर्थ आणावे. आणोनिया प्रेतावरी, प्रोक्षा तुम्ही भावे करी, दर्शना जावे सत्वरी. श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी, आपण गेला परियेसी, रुद्राक्ष राहिले मजपाशी, पती श्रवणी स्वामिया. ऐकोणी तियेचे वचन, श्री गुरु सांगती हसोण, रुद्राक्ष दिले आम्ही जाण, तव भक्ती देखोनिया. भक्ती अथवा अभक्तीसी, रुद्राक्ष धारण करणारासी, पापे न लागती परियेसी, उंच अथवा नीचाते. रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा, सांगेन विस्तारून तुम्हा एक चित्ते परियेसा. रुद्राक्ष धारणे पुण्य, मिती नाही अगण्य, आणिक नाही देवासमान्य, श्रुती संमत परियेसा. सहस्त्र संख्या जो नर, रुद्राक्ष माळा करी हार, स्वरूपे होय तोची रुद्र, समस्त देव वंदिती. सहस्त्र जरी न साधती, दोही बाही षोडशती, शिखेसी एक ख्याती, चतुर्विशती दोही करी. कंठी बांधा 32, मस्तकी बांधा 44, श्रवणद्वयी 12, धारण करावे परियेसा. कंठी अष्टोत्तर शत एक, माळा करा सुरेख, रुद्रपुत्र समान एक, येणे विधी धारण केलिया. मोती पोवळी स्फटिकेसी, रौप्य वैडूर्य सुवर्णेसी, मिळोनी रुद्राक्ष माळेसी, करावे धारण परियेसा. याचे फळ असे अपार, रुद्राक्ष माला अति थोर, जे मिळती समयानुसार, रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती, तया होय सद्गती, रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोनी, जप करीती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी, एक चित्ते परियेसा. रुद्राक्षाविने जो नर, व्रथा जन्म जाणा घोर, ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र, जन्म वाया परियेसा. रुद्राक्ष बांधोणी मस्तकेसी, अथवा दोन्ही श्रवणांसी, स्नान करिता नरासी, गंगा स्नान फळ असे. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी, अभिषेक करावा श्री रुद्रेसी, लिंग पूजा समानेसी, फळ असे निर्धारा. एक मुख पंचमुख, एकादश असती मुख, चतुर्दशादी कौतुक, मुखे असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी, अथवा असती नाना परी, धारण करावे प्रीती करी, पावे चतुर्विध पुरुषार्थ. यांचे पूर्वीला आख्यान, विशेष असे अति गहन, ऐकता पापे पळोन जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशासी, भद्रसेन नामे परियेसी, त्याचा पुत्र सुधर्म नामेसी, प्रख्यात असे अवधारा. त्या राजाचा मंत्री सूत, नाम तारक विख्यात, दोघे कुमार ज्ञानवंत, परमसखे असती देखा. उभयता एके वयासी, एके स्थानी विद्याभ्यासी, क्रीडा विनोदाती प्रीतींसी, वर्तती देखा संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी, असती दोघे संतोषोनी, ऐसे कुमार महाज्ञानी, शिव भजक परियेसा. सर्व देहा अलंकार, रुद्राक्ष माळा सुंदर, भस्मधारण त्रिपुंड्र, टिळा असे परियेसा. रत्नाभरणे सुवर्ण, लेखिती लोहा समान, रुद्रमाळा वाचून न घेती देखा अलंकार. माता पिता बंधू जन, आणोनी देती रत्नाभरण, टाकोनी देती कोपोण, लोह पाषाण म्हणती त्यांसी. वर्तता ऐसे एके दिवशी, तया राजमंदिरासी, आला पराशर ऋषी, जो का त्रिकाळज्ञ असे देखा. ऋषी आला देखोन, राजा सम्मुख जाऊन, साष्टांगी नमन करून, अभिवंदिला तये वेळी. बैसोणी सिंहासनी, अर्घ्य पाद्य देऊणी,
पूजा केली विधानी महानंदे ते वेळी कर जोडोनी मुनिवरासी विनवीराव भक्तीसी पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरणे तीच करीती शिकविल्या नायकती कैचे यांचे मती स्वामी त्या ते बोधिती तरीच ऐकती कुमार भूत भविष्या वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारुणी निरोपावा दातार ऐकोणी रायाचे वचन पराशरा हर्ष जाण निरोपी तसे हासोण म्हणे विचित्र असे देखा तुझ्या आणि मंत्री सुताचे वृत्तांत असती विस्मयाचे सांगेन ऐक विचित्र साचे म्हणून निरोपी तया वेळी पूर्वी नंदी नाम नगरी अति लावण्य सुंदरी होती एक वेश्याणारी जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्णाच्या जाण नाना पर्याभरणे विचित्र असती परियेसा पर्यंक रत्नखचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमहिषी दास्यादिका बहुत असती परियेसा सर्वाभरणे तीस असती जैसी दिसे मन्मथरती नवयौवना सोमकांती अति सुंदर लावण्य गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नानापरी अखिल भोग तिच्या घरी ख्याती असे तया ग्रामी धन धान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती ऐशिया परिनादती वारवणिता तये नगरी असोनी वारवणिता म्हणती आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी नाट्यमंडप तिचे द्वारी रत्नखचित नानापरी उभारीला अति कुसरी सदा नृत्य करी तेथे सखी वर्गासह नित्य नृय करी मनोरथ कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मर्कट कुक्कुटांसी नृत्य शिकवी विनोदेसी रुद्राक्षमाळा भूषणेसी गळा रुद्राक्ष बांधिले तया मर्कट कुक्कुटांसी नामे ठेविली सदाशिवैसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य झाला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेजे फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे तया वैश्यासी देखोणी नेले वेश्ये वंदुनी नाट्यमंडपी बैसवोनी उपचार केले नानापरी तया वैश्याचे करी जे का होते लिंग भारी रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तयाचे देखोणी लिंग रत्नखचित वारवणिता विस्मय करीत आपुल्या सखी समणत ऐसी वस्तू पाहिजे आम्हा पुसावे तया वैश्यासी जरी देईल मौलेसी अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री 3 दिवस ऐकोण तियेचे वचन पुसती वैश्यासी सखी जाण जरी का ध्याल लिंगरत्न देईल रती दिवस 3 अथवा ध्याल मौलेसी लक्ष संख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे वैश्ये प्रती ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोण देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुणी तुमची मुख्य वारवणिता जरी होईल माझी कांता दिवस 3 पतिव्रता होऊनी असने मनोभावे म्हणून या मुख्य वनितेसी पुसतसे वैश्यतिसी व्यभिचारिणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहु पुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझ असे सांग मज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नवे तुमचे मन स्थिर एका पुरुषासवे नित्य ऐकोणी वैश्याचे वचन वारवणिता बोले आपण दीनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगी तुमचे मन संतोषवीन अति गहन तण मन धनेसी वैश्य म्हणे तियेसी प्रमाण द्यावे आम्हासी दीनत्रय दिवाणीशी वागावे पत्नी धर्मकर्मे तये वेळी वारवनिता लिंगावरी ठेवी हाता चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिले तियेचे करी संतोष झाली ती नारी करी कंकण बांधिले लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाण तुआ या कारणे लिंगासी जतन करणे परियेसी हानी होता यासी प्राण आपुला देईन ऐसे वैश्याचे वचन ऐकोण अंगीकारिले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राणा परी परियेसा
ऐसी दोघे संतोषित बैसले होते मंडपात. दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा. संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळीकेसी. म्हणे वैश्य तियेसी तये वेळी परियसा. ऐकोनी वैश्याचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न. मध्यस्तंभी बैसवोन गेली अंतर्गृहात. क्रीडा करीती दोघे जण होते एकाएक क्षण. उठिला अग्नी दारुण तया नाट्यमंडपी. अग्नी लागता मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करीतसे प्रलाप देखुनी तये वेळी. म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विझविताती अति प्रबळे नगर लोक मिळोनी. विझवूनिया पाहती लिंगासी दग्ध झाले परियेसी. अग्नी कुक्कुट मर्कटांसी दहन झाले परियेसा. वैश्य देखुनी तये वेळी दुःख करी अति प्रबळी. प्राणलिंग गेले जळोनी आता प्राण त्यजिन म्हणे. म्हणोनिया निघाला बाहेरी आयती केली ते अवसरी. काष्टे मिळवोन अपारी अग्नी केला परियेसा. लिंग दग्ध झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीतसे. म्हणे हा हा काय झाले पुरुष हत्या पाप घडले. लिंग मंडपी ठेविले दग्ध झाले परियेसा. वैश्य माझा प्राणेश्वर तया हानी झाली निर्धार. पतिव्रता धर्मे सत्वर प्राण त्यजीन म्हणतसे. बोलाविले विप्रांसी संकल्पिले संपदेसी. सहगमन करावयासी दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भांडारा देती झाली विप्रवरा. चंदन काष्ठ भारा चेतविले अग्नीसी. आपुल्या बंधुवर्गासी नमोनी पुसे तयासी. निरोप द्यावा आपणासी पती सवे जातसे. ऐकोनी तियेचे वचन दुःख पावले बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे. वेश्येच्या मंदिरासी येती पुरुष रतीसी. मीती नाही तयांसी केवी झाला तुझा पुरुष. कैचा वैश्य कैचे लिंग वाया जाळीसी आपुले अंग. वार वनिता धर्म चांग नूतन पुरुष नित्य घ्यावा. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होसी सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी सकळ जण वारिताती बंधुजन. काय केलिया नायके जाण कवणाचेही ते काळी. वेश्या म्हणे तये वेळी आपुला पती वैश्य आढळी. प्रमाण केले तया जवळी चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली म्या हो क्षिती दिवस 3 अहोरात्री. धर्मकर्म त्याची पत्नी जाहले आपण परियेसा. माझा पती झाला मृत आपण विनवीतसे सत्य. पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्र परियेसा. पती सवे जे नारी सहगमन हाय प्रीती करी. एक एक पाऊली भूमीवरी अश्वमेध फळ असे. आपुले माता पिता उद्धरती 21 कुळे पवित्र होती. पतीची जाणतेच रीती 21 कुळे परियेसा. इतुके जरी न करिता पातिव्रत्यपणा व्रथा. केवी पाविजे पंथा स्वर्गाचिया निश्चये. ऐसे पुण्य जोडिती काय वाचुनी राहणे क्षिती. दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी. म्हणोनी विनवी सकळांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्नी कुंडापासी नमन करी तये वेळी. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्नी कुंडासी. उडी घातली वेगेसी अभिनव झाले तये वेळी. सदाशिव पंचवक्र दशभुजा नागसूत्र. हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जाणपा. भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी. धरिता झाला वरचेवरी वेश्येशी तये वेळी. तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत. भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी. हाती धरुणी तियेसी कडे काढी व्योमकेशी. प्रसन्न होऊनी परियेसी वर माग म्हणतसे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. झालो वैश्य आपणची रत्नलिंग स्वयंभूची. माया अग्नी केला म्याची नाट्यमंडप दग्ध केला. तुझे मन पहावयासी जहालो अग्नी प्रवेशी. तुची पतिव्रता सत्य होशी सत्य केले व्रत आपुले. संतोषलो तुझे भक्तीसी देईन वर जो मागसी. आयुरारोग्य स्त्रियेसी जे इच्छिसी ते देईन.
म्हणे वेश्या तये वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमळी भृंग होऊनी राहीन महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी दास दासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती तव सन्निध पशुपती सर्वदा राहो सर्वेश्वरा न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण सकळा विमानी बैसवोण घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कट घात कुक्कुट समवेत दग्ध झाले परियेसा म्हणून पराशर ऋषी सांगतसे रायासी मर्कट जन्म त्यजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमार हे आता तरी अज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिताती त्याच्या पुण्यानाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे ऐकोणी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगेन एका एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी अपूर्व झाले परीसी पुढील कथा असे ऐका गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरु चरित्र कामधेनू ऐका श्रोते सावधानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महिमा येथ सांगितले निभ्रंत पुण्यात्मक पावन जे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महात्म्य नाम त्रयस्त्रिशतो शतमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।